लोड शेडिंग बंद करा. आमचं आंदोलन बेकायदेशीर आहे. लोड शेडिंग. नाशिकच्या चांदवड तालुक्यात रात्री करण्यात येत असलेल्या भारनियमनाविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून प्रहार पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या कार्यालयावर टेंभा मोर्चा काढत आपला संताप व्यक्त केला. चांदवड तालुक्यातील हजारो शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चा महावितरण कार्यालयावर येताच प्रशासनाकडून आंदोलकांना अडविण्यात आले. मात्र आंदोलकांनी विरोधाला झुगारून वीज वितरण कार्यालयात प्रवेश करीत महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. लोड शेडिंग बंद करा. कार्यालयातील वीज पुरवठा खंडित करून टेंभ्याच्या उजेडात राहून दाखवा असा थेट सवाल केला. रात्रीच्या भारनियमनामुळे ग्रामीण भागातील नागरिक व शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रात्रीचे भारनियमन करू नये अशी आग्रही मागणी केली. यावेळी आंदोलकांनी महावितरण कार्यालयाच्या आवारातच ठिय्या आंदोलन सुरू केले. वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरणच्या कार्यालयातच रात्रीचा मुक्काम करण्याचा निर्धार केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. आज महावितरण चांदवडच्या कार्यालयावर आम्ही टेंभा मोर्चा घेऊन आलो. आम्ही टेंभा मोर्चा आणण्याचं काय कारण आहे? का रे बुवा, शहराला, औद्योगिक क्षेत्राला किंवा तांत्रिक काहीतरी बिघाड झाला, मग फक्त आम्हीच अंधारात का, हा प्रश्न विचारायला आम्ही महावितरणला आलो. काही झालं का, आमच्यावरच अन्याय का? का रे बुवा, दिल्लीला कांदा महाग होऊ नये म्हणून नाफेड उतरवायचं, कांदा स्टॉक करायचा आणि आमचे कांदे ज्यावेळेस थोडाफार बाजार घेऊ पाहतील तुमचा कांदा आणायचा आणि आमचा कांदा स्वस्त करायचा. का? दिल्ली, कलकत्ता, मुंबई यांना कांदा स्वस्त झाला पाहिजे. आता काय हे नवीन खेळ लागला? दिल्ली, कलकत्ता, मुंबई या शहरांना वीज पुरवठा पूर्ण क्षमतेने होत नाही किंवा तांत्रिक काहीतरी बिघाड झाला अशी कारण आम्हाला तुम्ही सांगताय आणि आमची रात्रीची वीज खंडित करताय. हे कुठलं नाटक आहे? आम्ही हे किती दिवस सहन करायचं? उन्हाळ्यात आम्ही सहन केलं, आता पावसाळ्यात आमचे त्या ठिकाणी ऐरणीचे दिवस आहेत. आमच्या शेता शिवारामध्ये पाणी बिळत जाऊन सर्प बाहेर येतात. अशा वेळेस आमची लेकरं बाळं त्या शेती शिवारामध्ये खेळायला बाहेर पडली तरी त्यांच्या जीविताला धोका आहे, आमच्या स्वतःच्या जीविताला धोका आहे. कालच आमच्या परिसरामध्ये काजीसांगवी गावात सर्पदंशानं गोठ्यात गायीचा मृत्यू झाला. पहिल्या वेताची गाय होती, 81,000 रुपये किमतीची गाय. कोण भरून देणार? कशी भरून देणार? हे प्रश्न आमच्या जीवावर बेतण्याच्या आधी, जीवावर बेतताच आहे, पण सर्वंकष बेतण्याच्या आधी आम्ही तुम्हाला हा प्रश्न विचारायला आलोय. आमची लाईट, जिला तुम्ही अत्यावश्यक सेवा वीज पुरवठा असं नाव देऊन गौरवितात, जिथं मुख्यमंत्री आम्ही तुम्हाला दिवसा लाईट पुरवतो शेतीला असं सांगून दिवसाची नाही आणि रात्रीची नाही लाईट आमची खंडित करताय, हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. प्रतिकात्मक दृष्ट्या आमचं कार्यकारी अभियंता कार्यालयाचं हे आंदोलन हे राज्य सरकारला विचारणं आहे की आमची लाईट कुठं आहे, ती लाईट शोधण्यासाठी आम्ही इथं आलोय. पूर्ण क्षमतेनं रात्रीची आमची सिंगल पेज पुरवठा लाईट पूर्ववत करण्यासाठी आम्ही इथं आलोय. आम्ही त्याच्याशिवाय मागं हटणार नाही, हेच आम्ही या ठिकाणी मीडिया समोर या राज्य सरकारला सांगतोय.